ठीक आहे. तर एक आपण फोल्डर बनवू पहिल्यांदा. फोल्डरला नाव देणार आपण काय, फाईल अपलोड. ठीक आहे, फोल्डरला नाव दिलं फाईल अपलोड. ह्याला सिंपल सी करणार आपण सीएमडी मध्ये ओपन. मग सीएमडी मध्ये ओपन केल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप काय राहते की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. पहिल्या स्टेप आपली काय, इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला जे गोष्टी लागतात तो आपण काय करतो, इन्स्टॉलेशन करून घेतो. मग सिंपलची आपण इन्स्टॉलेशनची कमांड काय टाकतो, npm इन्स्टॉल. पहिलं लागतं एक्सप्रेस लागतं, दुसरं लागतं EGS लागतं, अजून काय लागतं, बॉडी पार्सल लागतं, बॉडी डॅश पार्सर. यानंतर MySQL. आणि यानंतर आपण काल एक नवीन शिकलो युटिल. युटिलला पण आपण करू. याला केलं एंटर. थोडं वेट करू आपण. झाले पॅकेज आपले इन्स्टॉल. याला थोडं CMD ला क्लिअर केलं आणि कोड पेस्ट डॉट केलं. ठीक आहे. तर आपल्याला आज काय पाहिजे, फाईल अपलोड पाहिजे. मग पहिली स्टेप आपल्याला काय करतो, एक सर्व्हर बनवून घेऊ. ठीक आहे. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपण काय करणार, एक इंडेक्स नावाची एक फाईल बनवून घेणार, index.js. ठीक आहे. आणि जे आपल्याला लागतंय ते काय करणार आपण, रिक्वायर्ड करून घेणार. मग आपल्याला काय लागतंय, पहिलं कॉन्स्ट एक्सप्रेस लागतंय. एक्सप्रेसला करणार आपण रिक्वायर. रिक्वायर करू आपण, रिक्वायरला काय एक्सप्रेस. नेक्स्ट काय लागलेलं आपल्याला, बॉडी पार्सल. एक बॉडी पार्सल पण करून घेऊ. बॉडी पार्सल. पार्सलला काय करणार, रिक्वायर करणार, राऊंड ब्रॅकेट मध्ये काय, बॉडी डॅश पार्सल. ठीक आहे. मग यानंतर आपण काय करणार की एक सर्व्हर बनवणार. मग त्यासाठी एक व्हेरिएबल घेतला कोणता, ऍपचा. त्याला काय पास केलं, एक्सप्रेस फंक्शन दिलं. ठीक आहे. आणि यानंतर आपण जे बॉडी पार्सल घेतलंय, ती बॉडी पार्सलची काय करणार आपण, मिडलवेअर राईट करणार. मिडलवेअर काय आहे की ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी पार्सल डॉट URL आणि राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू. ठीक आहे. ही झाली बॉडी पार्सलची URL. आणि एक आपण सर्व्हरला काय करू, एक पोर्ट नंबर देऊ आपण, ऍप डॉट लिसन. लिसन मध्ये पोर्ट नंबर दिला आपण, किती, 1000 दिला. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण काय करतो, एक URL बनवतो. ठीक आहे ना. मग डेटाबेसचं कनेक्शन आपण नंतर घेऊ. ठीक आहे. आपल्याला आज काय पाहायचं आहे, टॉपिक फाईल अपलोडचा पाहायचा आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आपण एक काय करणार, URL बनवणार. मग URL कशी राईट करतो आपण, ऍप डॉट गेट बनवली, राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड, त्यामध्ये स्लॅश दिलं आणि एक कॉमा देऊन फंक्शन घेतलं. मग फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली आणि दुसरी काय घेतली, रिस्पॉन्स घेतला. आणि रिस्पॉन्सला आपण काय रेंडर केलं, रेंडर आपण होम फाईल करू. ठीक आहे. होम डॉट EJS करू. होम डॉट EJS केली. आणि होम डॉट EJS फाईल आपली कुठे राहील की व्ह्यूज फोल्डर मध्ये. व्ह्यूज फोल्डर मध्ये काय राहते, आपल्या EJS फाईल राहतात. ठीक आहे. मग एक सिंपल सी आपण व्ह्यूज फोल्डर बनवला आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट EJS बनवली. मग होम डॉट EJS मध्ये आपण काय करणार, आपण एक काय करू, आपल्याला काय करायचे आज, फाईल अपलोड करायची. ठीक आहे ना. मग त्यासाठी एक आपण काय करू, फॉर्म घेतला. बरं ठीक आहे, आपण आधी काय करू, फॉर्म घेतला. ठीक आहे ना. फॉर्म मध्ये काय राहतं, पहिलं ऍक्शन राहतं. ठीक आहे. आणि दुसरं काय राहतं, मेथड राहते. ठीक आहे ना. मग ऍक्शन काय करतं, ऑफलाईन मध्ये ऍक्शन काय करतं, ऍक्शन हे करतं की कोणत्या URL ला डेटा द्यायचा, कोणत्या म्हणजे URL ला काय करतो, डेटा पास करतो. ठीक आहे. डेटा पास करतो. ठीक आहे. आणि मेथड काय करतं की कोणत्या URL ला कोणत्या, म्हणजे कोणत्या वेने डेटा न्यायचा. एक कोणता वे, गेट आहे आणि दुसरा कोणता आहे, पोस्ट आहे. ठीक आहे. मेथड काय करतं की कोणत्या, म्हणजे कोणत्या पद्धतीने डेटा न्यायचा. आणि ऍक्शन काय करतं, कोणत्या URL ला डेटा न्यायचा. मग आपण ऍक्शन काय देणार, याला कमेंट करू, ऍक्शन देऊ आपण /save. म्हणजे डेटा कुठे जाईल, /save ला URL ला जाईल डेटा. आणि मेथड कोणती देणार आपण, पोस्ट. म्हणजे कोणत्या मेथडने जाईल डेटा, पोस्ट मेथडने. ठीक आहे. मग ह्यात आपण काय घेतलं, पहिलं घेतलं एंटर, टायटल घेतलं. ठीक आहे. आणि टायटल साठी काय घेतलं, एक इनपुट घेतला.
इनपुटला नाव देऊ आपण टेक्स्ट दिला टाईप आणि याला काय देऊ आपण टायटल दिला. ठीक आहे. आणि दुसरं आपल्याला काय घ्यायचं की त्या टायटलची इमेज घ्यायची. ठीक आहे. मग इमेज साठी आपण काय करतो एंटर करू आणि इथं इमेज केलं. ठीक आहे. आणि इमेज एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप कोणता देणार आपण फाईल देणार. आपल्याला काय करायची आता सिंपल फॉर्म बनवलाय. फॉर्म मध्ये आपण काय घेतलं एक टायटल घेतला आणि दुसरं आपल्याला काय घ्यायची इमेज घ्यायची. मग इमेज घेण्यासाठी आपण टाईप कोणता देणार फाईल टाईप देणार आणि जे आपण इनपुटला दिले त्याला एक नेम देणार. काय नेम देऊ आपण इमेज नेम दिलं. ठीक आहे. मग एक बटन घेऊ आपण आणि बटनला करू सेव्ह. ठीक आहे. त्याला BR देऊ आणि प्रोग्रामला आपण काय करणार रन करू. काय केलं नोडिमॉन केलं रन केला. ब्राउझरला जाणार आपण ब्राउझरला काय करणार लोकल होस्ट 1000 केलं. आला आपला फॉर्म. फॉर्म मध्ये पहिली फील्ड काय टायटल आणि दुसरं काय एंटर इमेज. ठीक आहे ना. एक इमेज सिलेक्ट करायला आलं ना आपलं आणि सेव्ह वर क्लिक केलं डेटा कुठे जाणार पण जेव्हा बी आपण काय करतो की जेव्हा आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये जेव्हा बी आपल्याला काय करायची की सपोज आपल्याला एक इमेज पास करायची काय करायची इमेज पास करायची किंवा .pdf पास करायची. ठीक आहे ना. आता ऍक्शन काय करतं की कोणत्या डेटाला म्हणजे कोणत्या URL डेटा न्यायचा. ऍक्शन काम करतं. मेथड काय करतं की कोणत्या वेने डेटा न्यायचा गेटने न्यायचा का पोस्टने न्यायचा. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचे आता फाईल न्यायची. मग फाईल नेण्यासाठी आपण काय रिक्वायर करतो की जेव्हा बी आपल्या फॉर्म मध्ये फाईल असेल ठीक आहे जेव्हा बी फाईल आपल्याला काय करायची इमेज अपलोड करायची किंवा .फाईल अपलोड करायची तेव्हा आपण काय करणार की NC टाईप यूज करणार. ठीक आहे. आणि NC टाईप मध्ये काय मल्टी पार्ट /फॉर्म -डेटा. ठीक आहे. जेव्हा बी आपल्याला हे कधी यूज करणार आपण की जेव्हा बी आपल्याला इमेज किंवा काय करायचे आपल्याला PDF अपलोड करायची तेव्हा यूज काय करणार आपण NC टाईप. NC टाईप मध्ये काय मल्टी पार्ट /फॉर्म -डेटा पास करणार. ठीक आहे. म्हणजे हे आपण यूज कधी करणार की जेव्हा बी आपल्याला काय करायची इमेज किंवा PDF अपलोड करायची. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं फ्रंट एंडचं काम केलं. ठीक आहे. आता राहिलं कोणतं की आपल्याला इकडे काय करायची फाईल कॅच करायची. मग फाईल तर आपण काय केलं इथं सेव्ह URL ला पाठवली. मग आपण सेव्ह URL ची एक काय बनवू पोस्ट URL बनवली राऊंड ब्रॅकेट मध्ये /सेव्ह घेतलं कॉमा देऊन एक फंक्शन घेतलं. मग फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट राहील आणि दुसरा रिस्पॉन्स राहील आणि जो काय आपल्याला रिस्पॉन्स भेटन तो आपण सेंड करू. डेटा कशात येतो आपला request.body मध्ये डेटा येतो. मग आपण काय गेलो आउटपुट पेजला गेलो त्याला केलं रिफ्रेश. एक टायटल देऊ आपण टायटल दिलं मी ABC आणि चूज इमेज म्हणलं. एक इमेज घेऊ आपण सिलेक्ट केली. मी एक इमेज सिलेक्ट केली आणि काय केलं सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर डेटा झालाय प्रिंट नाही झाला कारण आपण काय केलंय की आपल्याला आतापर्यंत आपण बॉडी पार्सल कशासाठी यूज करतो की जो काय डेटा येईल तो काय कर request.body मध्ये आपल्याला रीड करायला भेटतो. मग मिडलवेअर मध्ये फक्त आपल्याला काय भेटतो टेक्स्ट डेटा आपल्याला काय भेटतो राईट करायला भेटतो. ठीक आहे. मग आपल्याबरोबर काय आलंय टेक्स्ट बरोबर काय आलं एक इमेज आली बरोबर. मग आपल्याला इमेज काय करायची की इंडेक्स फाईल मध्ये ऍक्सेस करायची. मग आपल्याला इमेज ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करणार की एक पॅकेज आहे. मग त्या पॅकेजचं नाव काय आहे की आपण काय करणार एक पॅकेज इन्स्टॉल करणार. मग ते पॅकेजचं नाव काय कसं इन्स्टॉल करणार npm install express -file upload. ठीक आहे. आपल्याला काय करायची ही पॅकेज इन्स्टॉल करायची. मग इन्स्टॉल करण्यासाठी काय करू आपण ह्याला कॉपी केलं आणि आपण काय केलं CMD मध्ये गेलो. CMD मध्ये जे आपलं सर्व्हर चालू आहे त्याला केलं स्टॉप केलं त्याला आपण क्लिअर केलं थोडस. ठीक आहे. आणि जे आपण कोणती आपली कमांड की फाईल अपलोडची इन्स्टॉल करण्याची npm install express फाईल अपलोड. ठीक आहे. याला केलं एंटर केलं. याने काय होईल आपला जे फाईल अपलोडचं पॅकेज आहे ते काय होईल इन्स्टॉल होईल. झालं पॅकेज इन्स्टॉल. याला क्लिअर करू आणि जे आपण प्रोग्राम आहे तो नोडिमॉन केला. आता आपण काय केलं की पॅकेज इन्स्टॉल करून घेतला. मग पॅकेज इन्स्टॉल केलं म्हणजे आपल्याला त्याला काय करावं लागेल रिक्वायर करावं लागेल. मग एक व्हेरिएबल घेतला कोणता अपलोडचा घेतला.
ठीक आहे. आणि अपलोड सांगितलं रिक्वायर कोणतं पॅकेज इन्स्टॉल केलं आपण आता की एक्सप्रेस डॉट फाईल अपलोडचं केलंय. त्याला काय केलं रिक्वायर करून घेतलं. आता रिक्वायर केलंय याला काय करायचं आपल्याला यूज करायची. ठीक आहे. मग यूज करण्यासाठी आपण काय करणार की जी एक मिडलवेअर आहे जशी आपण बॉडी पार्सलची एक मिडलवेअर राईट केली तशी आपल्याला फाईल अपलोडची एक काय करायची मिडलवेअर राईट करायची. मग त्याची मिडलवेअर कशी ॲप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण जो व्हेरिएबल मध्ये जो पॅकेज इन्स्टॉल केलाय त्याला काय करायचं अपलोड आणि राऊंड ब्रॅकेट ही काय झाली त्याची मिडलवेअर राईट झाली. याने काय होईल की आपल्याला जो काय डेटा भेटतो आता आपण बॉडी पार्सलचं मिडलवेअर राईट केली याने काय होतं रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये काय भेटतो आपल्याला डेटा भेटतो म्हणजे टेक्स्ट डेटा भेटतो. आणि ह्या URL ने काय होतं की रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये आपल्याला काय भेटते जेवढ्या काही इमेज येत्या इमेज किंवा फाईल्स येतात ते आपल्याला कुठे भेटत्या रिक्वेस्ट डॉट फाईल मुळे. कशामुळे की आपण ही URL राईट केलीमुळे. मग डेटा कशात गेट होणार कमेंट करतो डेटा गेट होतो आपल्याला रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये काय होतं आपल्याला डेटा गेट होतो. ठीक आहे. इथं राईट केलं मग जे आपल्याला काही इमेज भेटणार आहे ते कशात भेटणार आपल्याला मग रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये डेटा म्हणजे आता पहिल्यांदा आपण काय करू टेक्स्ट येतोय का रिक्वेस्ट डॉट बॉडी केलं. ठीक आहे. फॉर्म मध्ये गेलो आपण नेम दिले. ठीक आहे. आउटपुट पेजला जाणार आपण याला करू रिफ्रेश. फॉर्मला एक आपण ABC नाव दिलं आणि एक काय घेतली इमेज घेतली. मी इमेज सिलेक्ट केली आणि ओपन आणि सेव्ह केलं. काय भेटलं मला फक्त टायटल भेटलं. इमेज भेटली. इमेज कशात भेटणार आपल्याला की रिक्वेस्ट डॉट आपण जेव्हा बॉडी करतो त्यात फक्त आपल्याला टेक्स्ट डेटा भेटतो. आपल्याला जेव्हा बी इमेज किंवा फाईल घ्यायची असेल तर तेव्हा आपण काय कशात येतो डेटा तो रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये डेटा येतो. कारण आपण कोणती मिडल राईट केली ऍप डॉट यूज अपलोड. यामुळे आपल्याला जी काही इमेज असते इमेज किंवा फाईल असते ते आपल्याला कशात भेटतात रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये आपल्याला काय भेटतात जेवढ्या काही इमेज असतात तेवढ्या भेटतात. ठीक आहे. मग आपण आउटपुट पेजला गेलो याला करू रिफ्रेश. एक टायटल दिलं ABC म्हणून आणि एक इमेज सिलेक्ट केली. इमेज किंवा फाईल अपलोड केली फाईल केली सिलेक्ट. ठीक आहे. आणि सिलेक्ट केली आणि याला काय केलं सेव्ह केलं. भेटली इमेज. इमेज आपल्याला कोणत्या फॉर्मॅट मध्ये भेटले की नंबर फॉर्मॅट मध्ये भेटले. जी काही इमेज आहे आपल्याला आता सपोज इथं काही इमेजला आपण नाव दिलं इमेज मध्ये इनपुट मध्ये नाव दिलं ना ती काय दिलं इथं नाव भेटलंय. आणि जी काही इमेज आहे जेवढी ती इमेज आपल्याला घेतली नंबर फॉर्मॅट मध्ये भेटली. बघू शकता तुम्ही स्क्रोल केली तर किती का नंबर मध्ये फॉर्मॅट मध्ये काय भेटली आपल्याला इमेज भेटली. ओके. ऑनलाईन मेंबर समजतंय का समजतंय नाही इथवर समजलंय ना आपण काय केलंय. घ्यायचंय पुढं का एकदा रिपीट सांगू जे आता केलं आपण ते ऑनलाईन मेंबर्स फास्ट मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. टाइम वेस्ट नका करू. नसेल समजलं तर एकदा रिपीट घेतो. ठीक आहे. ठीक आहे. आपण पुढे घेऊ. आपण काय केलंय की बॉडी पार्सलची काय केली आपण फाईल अपलोडची इन्स्टॉलेशन केलं. काय की एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड याला रिक्वायर करून घेतलं. ठीक आहे. आणि जे आपल्याला इमेज घेण्यासाठी आपण काय केली एक त्याची मिडलवेअर राईट केली. मग ही मिडलवेअर काय करते की जेवढ्या काही इमेज येत्या फॉर्म मधून तेवढ्या कशात भेटतात आपल्याला रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये भेटतात. मग आपण सिंपली काय केलंय जी काही इमेज येईल त्याला काय केलं आपण सेंड केलंय. मग आपल्याला इमेज कोणत्या फॉर्मॅट मध्ये भेटली नंबर फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय भेटली इमेज भेटली. पाहू शकता इथं. ठीक आहे. स्क्रोल केली सगळे काय नंबर फॉर्मॅट मध्ये आपल्याला इमेज भेटली. आपण जे इनपुट मध्ये नाव दिलं ते नाव भेटलंय. ठीक आहे. आणि जे काय आपलं जे आपण सिलेक्ट ठीक आहे एवढं तर ध्यानात ठेवा इमेजचं नाव भेटलंय इमेज आपल्याला नंबर फॉर्मॅट मध्ये भेटली. ठीक आहे. यानंतर आपल्याला काय करायचंय की जी काय आपल्याला इमेज भेटली ती काय करायची आपल्याला आपल्या कोड मध्ये स्टोअर करायची. मग आपण काय करतो की व्ह्यूज फोल्डर मध्ये आपण काय स्टोअर करतो EJS फाईल स्टोअर करतो. ठीक आहे. व्ह्यूज फोल्डर मध्ये आपण काय करतो EJS फाईल स्टोअर करतो. नसेल समजलं तर रिपीट घेतो. ठीक आहे. हा पॉईंट आता
आपण जी काही व्ह्यूज फोल्डर बनवतो, व्ह्यूज मध्ये काय स्टोअर करतो आपण, EJS फाईल आपण स्टोअर करतो, EJS फाईल्स. ठीक आहे, व्ह्यू मध्ये EJS फाईल बनवतो. आणि आपल्याला एक नवीन काय बनायचं, आपल्याला फोल्डर बनायचा, कोणता, पब्लिकचा. ठीक आहे, मग पब्लिक मध्ये आपण काय स्टोअर करणार, जसं की आपण काय करत होतो आतापर्यंत, व्ह्यूज मध्ये EJS फाईल स्टोअर करतो. मग पब्लिक मध्ये आपलं काय राहील की एक CSS फाईल राहते आपल्या. ठीक आहे, दुसरं जावास्क्रिप्ट फाईल राहील, जावास्क्रिप्ट फाईल राहते, आणि तिसरं काय राहील, आपल्या इमेजेस राहतील. ठीक आहे, पब्लिक फोल्डर मध्ये, व्ह्यू फोल्डर मध्ये काय राहतं, EJS फाईल राहतात, आणि पब्लिक फोल्डर मध्ये CSS, जावास्क्रिप्ट, आणि जे आपण इमेज घेतो ते इमेज अपलोड करतो. ठीक आहे, मग आपण काय करणार की पब्लिक फोल्डर बनवू. आपण पब्लिक काय केलंय, फोल्डर बनवला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय की पब्लिक फोल्डर मध्ये जे काही इमेज भेटते ते आपल्याला काय करायचे, त्यात स्टोअर करायची. कुठे, की पब्लिक फोल्डर मध्ये. मग त्यासाठी आपण काय करणार, एक मी व्हेरिएबल घेतला, कोणता, की फाईल नेम घेऊ. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की जी आपल्याला इमेज भेटते त्या इमेजला काय करायचं, एक नाव द्यायचे, युनिक नाव द्यायचे. म्हणजे ते एकदा नाव दिलं की ते नाव दुसरं नाही पाहिजे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण काय करणार, जावास्क्रिप्टचं फंक्शन वापरणार. ठीक आहे, पहिल्यांदा मी राईट करतो, मग एक्सप्लेन करतो. ठीक आहे, डेट घेतलं, डेट डॉट नाव, हे काय जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे. हे आपल्याला काय प्रोव्हाइड करतं की करंट मिनी सेकंदचे जे आपल्याला फॉर्मॅट आहे ते प्रिंट आपल्याला काय करतं, रिटर्न करतं. ठीक आहे, मग जावा काय घेतलं, त्याचा एक नंबर घेतला मिनी सेकंदचा. त्यानंतर रिक्वेस्ट डॉट फाईल्स, फाईल्स मधलं जे काही इमेज, आणि इमेज मधलं नेम. ठीक आहे, त्याला आपण काय करू, तुम्हाला सेंड करून दाखवतो. ठीक आहे, म्हणजे समजेल काय केलंय आपण. आणि आपण गेलो आउटपुट पेजला गेलो. ठीक आहे, आपल्याला असं काहीतरी भेटलंय ना, काही नंबर भेटलेत. हे नंबर काय होणार, प्रत्येक सेकंडला चेंज होत चालणार. आणि जे काय पहिलं माझं फाईलचं नाव, आता जेव्हा आपण कोड राईट केलं ते सांगतो तुम्हाला 3 फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे, आता ही रिक्वेस्ट डॉट फाईल्स, हे काय आहे, रिक्वेस्ट डॉट फाईल्स, रिक्वेस्ट डॉट फाईल्स आहे. ठीक आहे, हे काय आहे की जे आपण बायनरी फॉर्मॅट मध्ये जे आपल्याला डेटा भेटतो, म्हणजे जे इमेज भेटते ती इमेज आहे. आणि त्यातलं आपण काय घेतलं, इमेज डॉट नेम. म्हणजे ह्या जी आपण हे राईट लाईन केली, ह्याने काय होतं, जे आपलं काही इमेजचं नाव आहे कोणतं, की पहिलं माझं ऑलरेडी नाव आहे कोणतं, ही की लँडिंग रिमूव्ह काहीतरी पेज वगैरे नाव आहे ना, हे काय आहे ते, ह्याने काय होतं ते आपल्याला भेटते. ह्याने काय भेटलं आपल्याला, की रिक्वेस्ट डॉट फाईल नेमने काय भेटलं, की जे पहिलं इमेजचं नेम आहे पहिलं जुनं, ते काय केलं ह्याने, कॅच केलं. ठीक आहे, आणि हे डेट नाव काय करतं की आपल्याला करंट फंक्शन आहे, जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे, की आपल्याला काय करतं, परत करंट डेटचं आपल्याला काय करतं, मिनी सेकंड मध्ये आपल्याला डेटा देतो. मग डेटा देतो कशा फॉर्मॅट मध्ये, सपोज इथं देणार 1 2 3 असा काहीतरी नंबर देणार. ठीक आहे ना, काय करणार, नंबर देणार, कोण आपल्याला, डेट डॉट नाव, हे काय जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे. हे आपल्याला काय देतो, काय असे काहीतरी नंबर देतो. ठीक आहे, मग आपण काय केलंय की मध्ये प्लसचं चिन्ह दिलंय, प्लसचं चिन्ह दिलंय म्हणजे काय केलं आपण, कॉन्कॅटिनेशन केले. म्हणजे दोघांचं काय केलंय, दोन्ही जे वेगवेगळे आहेत शब्द किंवा नंबर, त्याला आपण काय केलं, एकत्र केले. मग ही दोन्ही मिळून आपल्याला काय भेटतं, पहिले नंबर, नंबरच्या पुढं असं फॉर्मॅट भेटतो. ठीक आहे, मग हे आपलं काय झालंय, इमेजचं नाव झालं. बरोबर, हे काय झालं, आपलं इमेजचं नाव झालं. मग जे आपण जे नाव क्रिएट केलंय त्याला काय कर, की जो आपण पब्लिक फोल्डर बनवलाय त्यात काय करायचे, स्टोअर करायचे. मग त्यात स्टोअर करण्यासाठी आपण सांगणार, आपल्याला काय करायची, जी काही इमेज भेट, म्हणजे आपलं जे इमेजचं नाव जनरेट झालंय नवीन, त्याला काय करायचं, आपल्याला पब्लिक मध्ये स्टोअर करायचं. मग पब्लिक मध्ये स्टोअर कसं करतो, रिक्वेस्ट डॉट फाईल्स घेतो, आणि फाईलच्या आतमधलं इमेज, इमेज देऊन डॉट देणार, आणि कुठं मूव्ह करायची, आपल्याला मूव्ह करायची ना,
मूव साठी MV घेतलं आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये कुठं मूव्ह करायचे ते सांगायचं. डबल कोड मध्ये काय केलं, मला कुठं करायची, पब्लिक मध्ये. मग काय केलं, पब्लिक बॅकस्लॅश घेतलं. ठीक आहे. आणि पब्लिक मध्ये काय स्टोअर करायचे, तो काय फॉरवर्ड करायचे की प्लस देऊन मला फाईल नेम करायची. ठीक आहे. एवढं राईट केलं. मग आउटपुट आता पब्लिक मध्ये बघू शकतात काय, पब्लिक मध्ये मोकळे सध्या, बरोबर. मग आउटपुट पेजला गेलो मी, याला काय केलं आपण, एकदा बॅक जाऊ. ठीक आहे. याला केलं रिफ्रेश. मी काय केलं, एक टायटल दिलं एबीसी टायटल दिलं आणि एक फाईल घेतली म्हणजे एक इमेज घेतली. मग मी इमेज सिलेक्ट केली आणि याला काय केलं, सेव्ह केलं. ठीक आहे. आपण डेटा सेंड केलाय म्हणून काय झालं, इथं इमेजची जी नाव आहे ते सेंड झालं, प्रिंट झालं. मग आपण काय केलं, कोड मध्ये गेलो, आली दे एक इमेज दिसते ना. पब्लिक मध्ये पहिलं काही नव्हतं, एक इमेज आली ना. आपण काय केली, एक इमेज सिलेक्ट करून आपल्या फक्त कोड मध्ये काय केली, पब्लिक फोल्डर मध्ये फक्त शो केली आपण. ऑनलाईन मेंबर समजलंय का इथं? सगळे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. नसेल समजलं एकदा डबल एक्सप्लेन करतो. ठीक आहे. कारण इमेज आणि PDF फाईल इम्पॉर्टंट आहे. ट्राय करतात एवढं, ऑनलाईन मेंबर ट्राय करतात. ठीक आहे. सर्वांनी ट्राय करा आणि ग्रुपवर शेअर करा बरं. ठीक आहे. ट्राय करा. ट्राय झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा डन म्हणून. ठीक आहे. एवढं ट्राय करा. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर लक्ष द्या बरं तुम्ही एकदा. तर पहिल्यांदा आपण काय केलं की दररोज आपण काय करतो, सर्व्हर बनवण्यासाठी एक एक्सप्रेस रिक्वायर्ड केलं आणि टेक्स्ट डेटा घेण्यासाठी आपण काय केलं, रिक्वेस्ट बॉडी काय केलं आपण, रिक्वायर्ड केलं. ठीक आहे. मग बॉडीची आपण बॉडीचा डेटा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येण्यासाठी आपण काय केलं, त्याची मिडलवेअर राईट केली. मिडलवेअर काय आहे त्याची, की ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी पार्सल डॉट URL राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू. ही कशाची मिडलवेअर झाली, की बॉडी पार्सलची झाली. ठीक आहे. मग आपल्याला आज करायचं काय होतं, की मग बॉडी पार्सलचा जो डेटा येतो तो कशात भेटतो आपल्याला, डेटा गेट कशात करतो आपण, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये करतो. ठीक आहे. कोणता डेटा, ठीक आहे, टेक्स्ट डेटा. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं होतं आज, की फाईल अपलोड करायची होती. म्हणजे काय करायचं होतं, आपल्याला फाईलचा डेटा घ्यायचा होता. मग फाईलचा डेटा घेण्यासाठी आपण काय केलं, सिंपली की जे आपण बॉडी पार्सल काय करतोय, जे आपण फाईल अपलोडचे जे एक्सटेन्शन आपण काय करतो, इन्स्टॉल केलं, त्याला काय केलं आपण, एका व्हेरिएबल मध्ये रिक्वायर्ड करून घेतलं, कोणत्या, अपलोड नावायचं. आणि त्या व्हेरिएबलला आपण काय केलं, यूज केलं. मग त्याला त्याची मिडलवेअर कशी, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये अपलोड राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे. ही कशात झाली मिडलवेअर, फाईल अपलोडची मिडलवेअर राईट झाली. ठीक आहे. मग आपल्याला जो काही डेटा भेटणार आहे तो कशात भेटतो, डेटा टेक्स्ट डेटा भेटतो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. आणि जो काही इमेज वगैरे फाईल डॉट PDF असेल तो काय भेटतो, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये भेटतो. ठीक आहे. मग यानंतर आपण काय केलं, एक मिडलवेअर बनवली. कोणती, स्लॅशची मिडलवेअर बनवली. आणि स्लॅशच्या मिडलवेअरला आपण कोणती फाईल रेंडर केली, की होम डॉट EGS रेंडर केली. मग आपण होम डॉट EGS मध्ये काय केले, फॉर्म घेतला, फॉर्मला ऍक्शन दिली. मग ऍक्शन करतं काय, की कुठं डेटा न्यायचा, म्हणजे कोणत्या URL ला डेटा न्यायचा. आणि मेथड काय करते, की कोणत्या मेथडने डेटा न्यायचा. तुला ऑप्शन आहेत, एक गेट मेथडने नेऊ शकतो आणि एक पोस्ट मेथडने नेऊ शकतो. आपण दिलाय पोस्ट. आणि NC टाईप आपण कधी घेतो, की जेव्हा आपल्याला इमेज किंवा PDF अपलोड करायची तेव्हा कंपल्सरी काय यूज करायचं, NC टाईप यूज करायचं. म्हणजे फॉर्म मध्ये इमेज किंवा PDF आली तर काय यूज करणार आपण, NC टाईप यूज करणार. ठीक आहे. मग दररोज आपण काय करतो, एक एंटर टायटल घेतलं आणि इनपुट घेतला. इनपुटला आपण नेम दिलं टायटल आणि दुसरं काय घेतलं, इनपुट घेतलं, त्याला टाईप दिला फाईल, कारण आपल्याला इमेज घ्यायची होती. ठीक आहे. त्याला आपण नेम काय दिलं, इमेज दिलं. ठीक आहे. जेव्हा बी तुम्ही इमेज किंवा PDF घ्यायची असेल तेव्हा काय देणार, कंपल्सरी NC टाईप देणे कंपल्सरी. मग आपण काय केलं,
की स्लॅशची मिडलवेअर बनवली कुठे इंडेक्स फाईल मध्ये, ठीक आहे ना. मग आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचं काय होतं की जी आपल्याला इमेज भेटती त्या इमेजला काय करायचं होतं, एक युनिक नाव द्यायचं होतं. काय द्यायचं होतं आपल्याला, युनिक नेम द्यायचं होतं. मग त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेतलं, कोणतं फाईल नेम घेतलं. मग युनिक नेम देण्यासाठी आपण काय केलं की एक जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे कोणतं, डेटा डॉट नाव. हे आपल्याला काय प्रोव्हाइड करतं की आपलं जे दिवसाचा सेकंद आहे ते सेकंद आपल्याला काय करतो, प्रोव्हाइड करतो. आणि जो काय आपल्याला सेकंद भेटतो तो प्रत्येक वेळेस काय होतो, चेंज होत चालतो. ठीक आहे. मग जे आपल्याला जे काही नेम भेटले, जे आपण फाईल नेम भेटतंय ते नेम आणि जे काही डेट सेकंद भेटतोय त्याला काय केलं आपण, अटॅच केलं. जी काही आपण अटॅच केलं ते कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं, फाईल नेम मध्ये व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. मग यानंतर आपल्याला करायचं काय होतं की एक पब्लिक फोल्डर बनवला आपण. आणि पब्लिक फोल्डर मध्ये काय काय राहतं आपलं, त्यात जावास्क्रिप्ट राहते, सीएसएस राहते आणि आपलं दुसरं काय राहतं, इमेजेस, त्यात नंतर फाईल राहते, नंतर पीडीएफ राहते. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं होतं की जी आपल्याला इमेज भेटते फ्रंट एंडून जी इमेज येते ती आपल्याला काय करायची होती, पब्लिक फोल्डर मध्ये स्टोअर करायची होती. मग स्टोअर करण्यासाठी काय त्याचा सिंटॅक्स, रिक्वेस्ट डॉट फाईल्स डॉट जे इमेजचं आपण नाव बॅक आपण फॉर्म मध्ये जे इमेजचं नाव दिलंय ते नाव दिलंय. आणि कुठं मूव्ह करायची, मूव्ह करण्यासाठी एक फंक्शन आहे कोणतं, एम व्ही. एम व्ही मध्ये सांगितलं की कुठे मूव्ह करायचं आहे आपल्याला. ती एम व्ही मध्ये कुठं आपल्याला मूव्ह करायचं आहे, पब्लिक मध्ये. पब्लिक बॅक स्लॅश दिलं आणि काय काय मूव्ह करायची, फाईल नेम. जे आपण जे फाईल नेम घेतलं होतं ते नेम फाईल आपण नेम काय केलं, अटॅच करून दिलं. ठीक आहे. बाकी आपण एवढी काही प्रोसेस नाही केली. आणि इधर सिंपल से आपण काय केलं, जे फाईल नेम आहे ते सेंड केलं. ऑनलाईन मेंबर समजलंय नाही तर, ऑनलाईन मेंबर्स ग्रुपवर फोटो कमी नाही आले. कोण राहिले फोटो सेंड करायचं, ऑफलाईन मध्ये कोण कोण नाही ना. ऑनलाईन मध्ये कोण राहिले, वैष्णवीने केलाय, वैभवनी केलाय का, वैभवनी, वैभव तो ग्रुपवर शेअर केलाय का, हो सर केलाय, हा आलाय. बाकी कोण आहे, श्रेया तू, श्रेयश तू केलाय का, हा श्रेयशने केलाय. परत कोण आहे, संजय तू केलाय का, संजय तू केलाय का फोटो शेअर, संजयनी केलाय, पूजानी केलाय. परत कोण आहे, कल्याणी. ठीक आहे. समजलंय नाही दोन, पुढे घ्यायचंय का, ऑनलाईन मेंबर घ्यायचं पुढे, पुढे घ्यायचं का, ऑफलाईन मध्ये घ्यायचं पुढे का उद्या घ्यायचं, ऑनलाईन मेंबर्स काय करायचं, पुढे घ्यायचं का प्रॅक्टिस करता तुम्ही याची, काय करतात, ठीक आहे प्रॅक्टिस करतात. एक थोडस पुढे घेऊ आपण, थोडस एक स्टेप जाऊ पुढे. ठीक आहे, थोडस सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय की जे आपण इमेज काय केली, आपण इमेज काय केली, फॉर्म फ्रंट एंडून घेऊन आलो आणि सिंपल पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड केली. मग यानंतर आपल्याला काय करायची की जी काही इमेज येते ती काय करायची, आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायची. बरोबर. ऑनलाईन मेंबर्स घ्यायचं ना, की फक्त आपण आज डेटाबेस मध्ये कधी स्टोअर करायची. ठीक आहे. मग डेटाबेस मध्ये आपल्याला स्टोअर करण्यासाठी काय काय लागतं, त्याला काय करू आपण, रिक्वायर्ड करून घेऊ. पहिलं काय लागणार, युटिल लागेल, युटिलला रिक्वायर करू, रिक्वायर डॉट युटिल. युटिल केलं त्यानंतर काय लागणार आपल्याला, मायस्क्यूएल लागेल,
मग MySQL ला रिक्वायर करू, रिक्वायर MySQL. ठीक आहे. मग यानंतर आपण काय करणार, डेटाबेसची कनेक्शन आणणार. मग डेटाबेसची कनेक्शन आणण्यासाठी कॉन्स्ट घेतला आणि कॉनला पहिलं MySQL क्रिएट कनेक्शन. पहिलं काय राहील आपलं, होस्ट राहील. होस्ट म्हणजे काय, लोकल होस्ट. दुसरं काय आहे दुसरं, युजर. युजर कोणता आहे आपला, रूट आहे. तिसरं पासवर्ड, पासवर्ड नन आहे आपला. ठीक आहे. डेटाबेस आहे, ए टू झेड कोणता आहे, A2Z_ डेमो. त्याने काय झालं, आपलं डेटाबेस कनेक्शन पॉसिबल झालं. ठीक आहे. मग जे आपण काय केलंय, युटिल इम्पोर्ट केलंय. मग युटिलची एक मिडलवेअर आहे. काय युटिलची मिडलवेअर, अवेटा प्रोव्हाइड करतं, आणि त्याची एक मिडलवेअर आहे ना. मिडलवेअर काय आहे की एक व्हेरिएबल घेतला exe नावाचा. ठीक आहे. मग काय, युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉन डॉट क्युरी डॉट बाइंड. बाइंड मध्ये काय, कॉन. ही काय झाली, युटिलची मिडलवेअर झाली. ठीक आहे. मग आपल्याला काय करायची की जो काही डेटा भेटतोय, डेटा काय भेटतोय आपल्याला, पहिलं टायटल भेटते, दुसरं काय भेटते आपल्याला, इमेज भेटते. मग इमेज कोणत्या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केली, फाईल नेम मध्ये स्टोअर केली ना. ठीक आहे ना. मग ह्या इमेजला काय करू, आपण स्टोअर करू. जो काय डेटा भेटतोय, वेअर घेतलं, आणि डेटा आपल्याला काय करायचं, इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे ना. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी आपण काय करणार, पहिले एक टेबल बनवून घेणार. पहिलं काय, आपण टेबल बनवू. ठीक आहे. टेबल काय, क्युरी क्रिएट टेबल, फाईल नाव देऊ. ठीक आहे. फाईल, पहिलं काय त्यात आयडी राहणार, विसरलाच लगेच, इन प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर मेन. ठीक आहे. दुसरं काय, टायटल व्यारकॅर. व्यारकॅर किती देणार आपण, 100 देऊ. ठीक आहे. आणि दुसरं काय, इमेज आहे. ठीक आहे ना. इमेजला टाईप देऊ आपण टेक्स्ट. झाली क्युरी राईट, क्युरीला करू रन, त्याला केली कॉपी, एक वर्कबेंच ओपन. झालं आपलं वर्कबेंच ओपन. तर काय करू, टेबल बनवून घेऊ एक. पहिला डेटाबेस यूज करू, जो काय टेबल आहे, टेबल प्रिंट केला आणि टेबल क्रिएट करून घेतला. ठीक आहे. टेबल क्रिएट झाला. मग आपल्याला काय करायची की इमेज आणि काय करायचं, तो टायटल आहे तो काय करायचा, आपल्याला सेव्ह करायचा आहे. मग त्यासाठी आपण क्युरी राईट करणार कोणती, SQL इक्वल टू टिल्ट. मग इन्सर्टची क्युरी काय, इन्सर्ट इनटू फाईल टेबल नेम. टेबल नेम आपलं फाईल. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये जे आपल्याला व्हॅल्यू काय करायचे, स्टोअर करायचे, ते पहिलं काय टायटल, आणि दुसरं काय इमेज, आणि व्हॅल्यू कीवर्ड. व्हॅल्यू कीवर्ड घेतला, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिलं टायटल साठी आणि दुसरं इमेज साठी. मग आपली टायटल कशात आलंय, आपलं रिक्वेस्ट डॉट बॉडी डॉलर राहिला का, डॉलर. डॉलर मध्ये टायटल कशात आलंय आपलं, रिक्वेस्ट डॉट बॉडी, आणि बॉडी मधलं आपल्याला काय प्रिंट करायची, टायटल. ठीक आहे. आणि यात आपल्याला दुसरे काय, कोणती व्हॅल्यू द्यायची, इमेज द्यायची. मग आपण इमेज कशा स्टोअर केली, एक फाईल नेम व्हेरिएबल मध्ये. मग ह्याला कॉपी केलं आणि इथं सिंपल पास करून दिलं. कशात देणार आपण, डॉलर मध्ये देणार. डॉलर घेतला. ठीक आहे. आणि हे क्युरीला आपण काय करणार, रन करणार. मग रन करण्यासाठी आपण काय करतो, एक व्हेरिएबल घेतो, आणि व्हेरिएबलला काय सांगतो, अवेट. ठीक आहे. अवेट यूज केलं म्हणजे आपल्याला दुसरं काय यूज करणं नाही, असिंक यूज करणं. असिंक यूज केलं
आणि अवेटला आपलं प्रॉमिस पास करायचे. आपलं प्रॉमिस कोणतं आहे? एसक्यूएल पास केलं. ठीक आहे. आणि जो काही रिस्पॉन्स येईल तो काय कर, सेंड करू आपण डेटा. आउटपुट पेजला गेलो, याला करू आपण रिफ्रेश किंवा नवीन डेटा भरू आपण. त्याला रिफ्रेश केलं, काय भरलं? टायटल. एक नाव देतो मी, कशाचं? कॉलेज नाव दिलं आणि एक सिलेक्ट इमेज केली. एक इमेज सिलेक्ट केली, याला ओपन केलं आणि काय केलं? सेव्ह केलं. ठीक आहे. झाला डेटा इन्सर्ट आपला. इकडे आपल्याला पब्लिक फोल्डर मध्ये इमेज पण आली. पहिली माझी एक इमेज होती, आता किती आल्या? 2 इमेज आल्या. बरोबर. डेटाबेसला चेक करू आपण. कोणता टेबल आहे आपला? फाईलचा. फाईलच्या टेबलला गेलो, आलंय काय आलंय? पहिलं टायटल आलंय कॉलेज, आणि जे इमेजचा काय आलाय? पाथ आलाय, म्हणजे जे इमेजचं नाव आलंय डेटाबेस मध्ये. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर समजलंय ना काय केलंय आपण? की युजर कोण आपण काय केली? फॉर्म मधून एक इमेज घेतली आणि त्या इमेजला काय केलंय? त्याचं आपण नाव दिलंय, काय दिलंय? युनिक नाव दिलंय, आणि एका व्हेरिएबल मध्ये ठेवलंय, आणि तो व्हेरिएबल आपण काय केलाय? सिंपली डेटाबेसला पास केलाय. पुढे घ्यायचंय का? प्रॅक्टिस करता एवढी तुम्ही? ऑनलाईन मेंबर्स काय करतात? राईट करतात डेटाबेस इन्सर्ट करायचा. ऑनलाईन मेंबर्स काय करतात? घ्यायचे पुढे का ट्राय करतात? बोला बरं तुम्ही. मेसेज बॉक्स मध्ये फास्ट फास्ट राईट करत चला बरं, आपला टाइम वेस्ट नाही होणार. ठीक आहे. प्रॅक्टिस करा तुम्ही आज. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय की जर आपण इमेज काय केली, डेटाबेसला सेव्ह केली, ती इमेज काय करायची? आपल्याला शो करायची. ठीक आहे. मग शो करण्यासाठी आपण काय करतो? एक URL बनवा. कोणती? app.get /list देऊ. ठीक आहे. लिस्ट दिल्यानंतर एक फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स मध्ये आपण काय करू? सेंड करू. ठीक आहे. म्हणजे एकदा चेक करणार की डेटा येतोय का. रिस्पॉन्स डॉट सेंड घेतलं, काय झालं? फंक्शनची फिलिंग. ठीक आहे. फंक्शन जो काय डेटा येईल तो काय केला आपण? सेंड करणार. मग आपल्याला काय करायची की जी इमेज आहे ते काय करायची? डेटाबेस मधून घेऊन यायची. मग डेटाबेस मधून आपल्याला डेटा घेऊन यायचं म्हणजे काय करणार आपण? क्युरी राईट करणार. क्युरी काय राहील आपली? सिलेक्ट, ठीक आहे, कॅपिटल मध्ये आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम कोणतं आहे आपलं? फाईल. क्युरीला काय करायचं? आता रन करायची. रन करण्यासाठी काय करणार? एक व्हेरिएबल घेतला डेटा, त्याला सांगितलं अवेट. अवेटला काय केलं आपण? EXE मध्ये प्रॉमिस पास केलं. प्रॉमिस कोणते? आपलं SQL. मग अवेट यूज केलं की आपल्याला असिंक यूज करणं आहे. असिंक राईट केलं इथे. ठीक आहे. आणि जो काही डेटा भेटेल तो काय कर? सेंड कर. ठीक आहे. आउटपुट पेजला गेलो आपण. पुढे आउटपुट पेज, कुठे जायचं आपल्याला? /listला जायचंय. भेटला ना डेटा? आपल्याकडे एक डेटा आहे म्हणून एक डेटा आला ना. काय टायटल आलं कॉलेज आणि इमेज आली. ठीक आहे. मग हे आपल्याला काय करायचं की प्रिंट करायचंय. मग प्रिंट करण्यासाठी आपण काय करतो की डेटा एका फाईलला फॉरवर्ड करायचा आहे. मग वेअर घेतला, वेअरला सांगितलं OBJ, जो काय डेटा येतो तो आपण पास करणार. कोणत्या व्हेरिएबल मध्ये? लिस्ट व्हेरिएबल मध्ये, आणि त्याला डेटा पास केला. मग हा OBJ आपल्याला कोणत्या फाईलला फॉरवर्ड करायचा आहे? जो काय डेटा भेटतोय तो लिस्टला. मग रिस्पॉन्स डॉट रेंडर करणार. जेव्हा बी डेटा आपल्याला पास करायचा असेल, फॉरवर्ड करायचा असेल, तेव्हा काय घेणार आपण? रेंडरच घेणार. मग इथं लिस्ट डॉट EGS ला द्यायचा आहे. डॉट राहिला आपला, EGS केलं, आणि जो OBJ आहे तो काय केला आपण? पास केला. मग जो काय आपण लिस्ट आहे आपली, लिस्ट कुठे बनवणार? व्ह्यूज मध्ये बनवणार. लिस्ट डॉट EGS. ठीक आहे. जो काय डेटा येतो तो आपण काय करू? टेबल मध्ये प्रिंट करू. टेबल घेतला, टेबलला आपण बॉर्डर देणार, बॉर्डर 1, आणि विड्थ देऊ. विड्थ दिली 100%. ठीक आहे. त्यामध्ये पहिलं TR, पहिलं TH मध्ये SR नंबर, दुसरं काय राहील आपलं?
टायटल, नेक्स्ट काय राहील आपलं इमेज. ठीक आहे. मग एक फॉर लूप घेणार आपण, चा सिंटॅक्स ओपन, त्याला क्लोज केला आणि त्यामध्ये आपण मॅप फंक्शन राईट करणार आहोत. लिस्ट व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवला, एक मॅप फंक्शन राईट करू. मॅप फंक्शन मध्ये एक फंक्शन मध्ये पहिलं राहील आयटम आणि दुसरं काय राहील आय. याला काय करणार आपण कर्ली ब्रॅकेट दिला, चा सिंटॅक्स क्लोज केला, इथे स्टार्ट केला. म्हणजे मॅप फंक्शन घेतले, मॅप फंक्शन मध्ये एक काय टीआर मध्ये एक टीडी घेतला. पहिलं काय प्रिंट करणार आपण आय प्लस सिरियल नंबर साठी आय प्लस 1, चा सिंटॅक्स 1 केला. ठीक आहे. दुसरं काय आयटम डॉट टायटल. ठीक आहे. डेटा आपण काय करू चेक करू एकदा डेटा प्रिंट होतोय का, आला. आता आपल्याला काय करायची, इथे इमेज दाखवायची. मग इमेज दाखवण्यासाठी आपण काय करणार की एक टीएच घेतले का आपण सगळे, इथे टीडी देऊ. ठीक आहे, टीडी घेतली. ठीक आहे. आणि आपण खाली एक काय करणार टीडी घेणार. ठीक आहे. आणि टीडीच्या आतमध्ये इमेज टॅग घेणार. मग आपल्याला काय करायची, इमेज टॅग मध्ये आपण इमेजची URL कुठे देतो एसआरसी मध्ये. मग एसआरसी मध्ये काय करणार आपण पहिले ते स्लॅश देणार. काय देणार स्लॅश. आणि मग स्लॅशच्या पुढे काय जे आपली URL आहे ते URL कशात आली आपली आयटम डॉट इमेज. आणि याला केलं क्लोज. आउटपुट पेजला गेलो, याला केलं रिफ्रेश. आली इमेज शो झाली नाही झाली, कारण इक्वल टू इमेज झालं. स्लॅश काढला, इमेजला आपण हाईट वगैरे देऊ. त्याला स्टाईल घेतली, त्याला हाईट देऊ आपण किती 100% देऊ, मी पिक्सल देऊ. ठीक आहे. आणि त्याला विड्थ एक देऊ, कोमा दिला, विड्थ दिली 200 पिक्सल, जो काय कोमा आहे तो. आउटपुट पेजला गेलो आपण, त्याला केलं रिफ्रेश. इमेज झाली का प्रिंट, नाही झाली. एसआरसी दिला, आयटम इमेजच नाव दिले का आपण टेक्स्ट मध्ये इमेजच नाव दिलंय. त्याला केलं कॉपी, काय कारण त्याला आपण पब्लिक देऊन पाहू. ठीक आहे. याला आपण पब्लिक नाही देत, फ्लॅशच देतो. ठीक आहे. आपल्याला जी URL भेटते ते काय करू कन्सोल करू. ठीक आहे. एक्झॅक्ट ते आपल्याकडे इमेज आहे का ते चेक करू, किंवा आपण नवीन डेटा भरू. ठीक आहे. स्लॅशला जाणार 1000, एक नवीन भरू आपण, इमेजला नाव देऊ ABC आणि एक फाईल घेऊ आपण. इमेज घेतली, इमेज कोणती घ्यायची. ठीक आहे, इमेज घेतो, माझ्याकडे हे आहे. काय केली सेव्ह केली. आणि डेटा आपण कुठे प्रिंट केलाय लिस्टला, स्लॅश लिस्ट, मला केलं एंटर. इमेज का नाही प्रिंट झाली, पुढे आपली लिस्ट टीडी घेतला, हाईट दिली वगैरे, इमेज दिली, आयटम वगैरे, डेटाबेसला चेक करू. पुढे फाईल्स मध्ये इमेज तर येते. ठीक आहे. इथले आपण इमेज एक रिनेम करू, कॉपी, लिस्ट मध्ये जाऊ आणि ह्याला URL देऊ. अशी प्रिंट होते का, अशी पण प्रिंट व्हायला. OBJ इंडेक्स मध्ये OBJ पास केलाय, लिस्ट केलाय. एकदा कन्सोल करून पाहू, डेटा येतोय. कन्सोल डॉट लॉग केलं, जो काय डेटा भेटतो तो आपण कन्सोल करू. ठीक आहे. त्याला केलं रिफ्रेश, CMD ओपन केली, डेटा भेटतोय आपल्याला. ठीक आहे. .png म्हणून डेटा भेटतोय. टायटल त्या नेमला आपण कॉपी करू. ओके, सेव्ह.
आउटपुट पेजला गेलो, रिफ्रेश, काय विषय, पब्लिक लोकेशन बरोबर आहे. लिस्ट ठीक आहे. आपण काय केलंय ऑनलाईन मेंबर्स, आता आपल्याला काय करायचं की जेव्हा डेटा प्रिंट करायचा आहे, म्हणजे डेटा काय करायचं आपल्याला की जे इमेज आपल्याला काय करायची डेटाबेस मधून शो करायची. मग त्यासाठी एक मिडलवेअर आहे. ठीक आहे, त्याची एक मिडलवेअर आहे. मग त्याची मिडलवेअर काय आहे, ठीक आहे, सॉरी माझ्या ध्यानात नाही आली, आपण इकडे इंडेक्स मध्ये मिडलवेअर नाही. ठीक आहे, मग त्याची एक मिडलवेअर आहे की डेटा काय करण्यासाठी, इमेज शो करण्यासाठी. मग काय ऍप डॉट यूज, ठीक आहे, यूज, त्यानंतर एक्सप्रेस डॉट स्टॅटिक. मग त्याला सांगायचे की जी काही इमेज येईन ती कुठली घे तू, पब्लिक फोल्डर मधली. मग याला पब्लिक आणि स्लॅश दिलं. ठीक आहे, मिडलवेअर राईट केली. मिडलवेअर काय करते, जी काही इमेज येईन ती इमेज काय करते, शो करण्याचं काम करते. ठीक आहे, म्हणजे त्याचा पाथ शोधण्याचा काम करते ही मिडलवेअर. ही मिडलवेअर राईट नाही केली तर तुमची इमेज शो नाही होणार. आउटपुट पेजला गेलो, झाली इमेज शो. ऑनलाईन मेंबर्स समजलंय का की काय करायचंय, एकदा डबल सांगतो की जसं आपण सिंपली काय करायचो, जसं आपण डेटा घेऊन येतो, डेटा घेऊन यायचा आणि हाय तसा काय करायचा, प्रिंट करायचा. फक्त जी काही इमेज येईन इमेज टॅग मध्ये प्रिंट करायची. आणि जेव्हा बी आपल्याला डेटाबेस मधून इमेज घेऊन यायची आणि प्रिंट करायची असेल तरी मिडलवेअर राईट करायची. कोणती, ही मिडलवेअर कोणती, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॉट स्टॅटिक्स. तुम्हाला हे शेअर करतो. ठीक आहे, ग्रुपवर ऑनलाईन ही मिडलवेअर राईट करा. ठीक आहे, वाटलंच तर तुम्ही एक डेमो ट्राय करा. भरपूर सारा डेटा घ्या, युजरचे 4-5 इमेज घ्या आणि इमेज काय करा, शो करा टेबल मध्ये. चालेल ऑनलाईन मेंबर्स? नाही समजलं तर आपण उद्या घेऊ. ठीक आहे, मिडलवेअरचं तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन उद्या सांगतो. चालेल का बाकीचे? आपण डेटा इन्सर्ट करतो तोपर्यंत तर समजलंय ना. ठीक आहे, डेटा शोचं आपण उद्या घेऊ, इमेज शो करण्याचं. ठीक आहे, नसेल समजलं तर फक्त डेट जेव्हा बी आपण इमेज शो करायच्या टायमाला काय करायचं, एक मिडलवेअर राईट करायला लागते. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स? तुम्हाला एक डेमो देतो. ठीक आहे, एक स्टुडंटचा टेबल बनवायचा. मग स्टुडंट मध्ये फील्ड काय काय घ्यायच्या, ठीक आहे, तुम्हाला राईट करून दाखवतो. ऑनलाईन मेंबर्स हा डेमो कम्प्लीट करा. ठीक आहे, आता आज किती भरपूर टाइम आहे, तुम्ही आत्ता करू शकतात नाही तर उद्या. त्याचा 5 वाजेपर्यंत लास्ट टाइम देऊ. ठीक आहे, 5 वाजेपर्यंत डेमो ग्रुपवर आला तर उद्याचं लेक्चर जॉईन करता येईल. 5च्या नंतर रिमूव्ह केले जातील. टिकूनही असो. ठीक आहे, काय करायचं, एक युजरचा टेबल बनवायचा. युजरचं किंवा स्टुडंटचं घ्या, स्टुडंट घ्या. मग त्यामध्ये पहिली फील्ड घ्यायची, नेम घ्या, त्याचा रोल नंबर घ्या, त्याची काय करायचं, रोल नंबर घेतले होते, एक मोबाईल घ्या, त्याची ईमेल घ्या आणि त्याची एक प्रोफाईल इमेज घ्यायची. प्रोफाईल अंडरस्कोर असे काय करायचे, किती डेटा इन्सर्ट करायचे तुम्ही, 10 डेटा इन्सर्ट करायचे. ठीक आहे, 10 प्लस केले तरी काय अडचण नाही आपल्याला. आणि ग्रुपवर शेअर करा, ज्याचा ग्रुपवर येणार नाही त्याला रिमूव्ह केलं जाईल. तुम्हाला टाइम किती दिलाय मी, आपलं लेक्चर 6ला असतं, जास्तीत जास्त 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, तुम्ही इमेज शो नाही केली तरी चालेल, पण डेटा इमेज काय केली पाहिजे, इन्सर्ट केली पाहिजे. त्याचा टाकला तरी चालेल. चालेल ऑनलाईन मेंबर्स? आज आपण इमेज कशी घ्यायची ती तर समजलं ना. बाकी आपण उद्या घेऊ, आपण इमेज कशी प्रिंट करायची. झालं तर ट्राय करा, नाही झालं तर आपण उद्या घेऊच. कोणता कोड दाखवायचा, ऑनलाईन मेंबर ट्राय करतात का? ठीक आहे, रेकॉर्डिंग मधून कव्हर करा. ठीक आहे, प्रेझेंटी लावा. प्रेझेंटी चालू करतो, प्रेझेंटी लावा. नसल समजले तर बोलत चला. ठीक आहे,
आज काउंटिंग भरपूर कमी आहे दररोजपेक्षा. या लावा प्रेझेंट. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर प्रेझेंट लावा.